मंडळी नमस्कार। चला तर मग आज आपण संडे स्पेशल नवीन काहीतरी बनवूया। नवीन म्हणजे तुम्ही सर्वांनी खाल्लेलंच आहे, पण आपण हे घरी बनवायचं आहे। तर इकडे मी चिकन लेग पीस आणलेले आहेत आणि 3च मिळाले, तर काही हरकत नाही। आता आम्ही 3 जणच आहोत तर खूप झालं। तर इकडे बघा दही घेतलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट, हळद, परत गरम मसाला घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, मीठ घेतलेला आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे आणि काळी मिरपूड घेतलेली आहे। प्रत्येकी 1-1 चमचा घेतलेला आहे आणि मीठ आहे ते टेस्ट नुसार घेतलेलं आहे। आणि दही अगदी घट्ट घ्यायचं आहे आपल्याला, अजिबात पातळ दही नाही घ्यायचं। आणि हे सगळं काय करायचं, छानसं मिक्स करायचं। आता जे लेग पीस आहेत ना, हे सुद्धा मी चांगले स्वच्छ धुवून नितळून एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो मसाला आहे हा मसाला लावून आपण जास्तीत जास्त वेळ ठेवू शकतो। समजा तुम्ही सकाळी जर हा मसाला लावून ठेवला आणि संध्याकाळी जर तुम्ही फ्राय केलं ना तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। किंवा 1-2 तास 1 तास ठेवलं तरी चालेल, पण 10-15 मिनिटांमध्ये लगेच नका करू। कसं असतं, चिकनला किंवा या लेग पीसला चांगला मसाला जो आहे ना तो चांगला मुरावा लागतो। आणि अशा पद्धतीने बघा ते चिकनला छानशा चिरा मारून सुद्धा आणलेले आहेत। आणि जास्त हवं होतं चिकनचं लेग पीस, पण मिळालं नाही ऍक्च्युली, त्यासाठी चिकन पण घ्यावं लागत होतं आणि मला फक्त हेच बनवायचं होतं, म्हणून मग ते लेग पीस 3च मिळाले। तर काही हरकत नाही, बस झाले। आणि अशा पद्धतीने बघा हा सगळा जो मसाला आहे तो छान ज्या चिरा मारलेल्या आहेत त्या चिरांमध्ये सुद्धा आतमध्ये म्हणजे छान आत गेला पाहिजे, बाहेर सुद्धा छान लागला पाहिजे। आणि असं करून छान मसाला असा लावून घेतलेला आहे। आणि आपल्याला बराच वेळ असं ठेवायचा याला, मला वाटते मी 8:30ला मसाला हा आता लावत आहे, तर मला वाटते जवळजवळ मी 12-12:30 वाजताच मी बनवेन, म्हणजे जेवायच्या वेळीच हे मी फ्राय करेन। जेवढा मसाला ह्याच्यामध्ये मुरेल ना तेवढं त्याला टेस्ट चांगली येणार, तेवढं खरं। तर आता आपण काय करूया, झाकून ठेवूया। तर आता बघा 1 वाजलेलं आहे आणि आता याच्यावरची मी प्लेट काढलेली आहे आणि मसाला बघा आपला छान मुरलेला आहे। तर आता मी इकडे पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तापत, पॅन चांगलं तापलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल सुद्धा चांगलं कडक होऊ दे, कडक व्हायची जरा वाट बघूया आपण। आणि मग हे लेग पीस जे आहेत ते आपल्याला काय करायचंय, तव्यावरती आपल्याला सोडायचे आहेत। आणि आता कसं, आता हे लेग पीस आहेत ते चांगले मंद आचेवरतीच आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, कारण का हे चिकन हे जे आहे लेग पीसचं जे मांस आहे ते सुद्धा चांगलं शिजलं पाहिजे त्यासाठी। तर हे तिन्ही जे पीस आहेत ना हे सगळे घालून घेते मी। आता हे पॅन बऱ्यापैकी 4 पीस मावण्यासोबत आहे, आरामात हे पीस आपले पॅन मध्ये मावलेले आहेत। आणि झाकून ठेवते, म्हणजे काय होईल, गरम होऊन वाफेवरती ते चांगले शिजले जातील म्हणून। तर बघा छान आपले लेग पीस जे आहेत ते चांगले बारीक गॅसवरती चांगले फ्राय होत आहेत। आणि आता आपण काय करूया, दोन्ही साईडने याला पलटूया, म्हणजे एका साईडने तर चांगलं भाजलेलं आहे बघा, छान कलर आलेला आहे, एकदम ब्राऊन कलर आलेला आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, पलटायचं आहे बघा, खूप सुंदर कलर आलेला आहे। परत एकदा आपण काय करूया, झाकून ठेवूया, म्हणजे परत एकदा वाफेने हे चांगले आतून शिजले पाहिजेत आणि एकदम ज्युसी झाले पाहिजेत। तर परत एकदा आपण काय करूया, झाकून ठेवूया। तर आपले जे लेग पीस आहेत ना त्यांना खरंच कलर खूप सुंदर आलेला आहे आणि त्याचं जे मांस आहे ते सुद्धा बघा छान शिजलेलं आहे।
आणि एवढा वेळ म्हणजे जवळजवळ 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत मी हे मसाला लावून ठेवल्यामुळं हा मसाला जो आहे तो छान आतपर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळं आता हे जेव्हा शिजणार तेव्हा सुद्धा ते आतपर्यंत चांगले शिजणार आणि बघा एकदम ज्युसी झालेले आहेत. आता आपण काय करूया, एका प्लेटमध्ये हे काढूया. कलर बघा याचा अप्रतिम कलर आलेला आहे. आणि तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. थोडीशी आपण आता काय करूया, गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूया. आणि हे लेग पीस खाताना आपल्याला लिंबू कांदा तर लागेलच, तर तो सुद्धा आपण याच्यावरती ठेवूया. म्हणजे जेव्हा आपण खाणार तर तेव्हा आपल्याला लिंबू आणि कांदा सुद्धा बरोबर लागेल, तर तेव्हा त्याची टेस्ट अजून वाढणार आहे. याच्यावरती लिंबू पिळला, शिवाय तोंडी लावायला कांदा घेतला तर त्याची टेस्ट अजून अप्रतिम होणार आहे. तर तुम्हाला हे लेग पीस आपल्या घरच्या घरी कसे वाटले आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे वाटले नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आजचा मेनू मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आणि भन्नाट असे हे लॉलीपॉप झालेले आहेत. तुम्ही लॉलीपॉप म्हणू शकता, लेग पीस म्हणू शकता. खूप भन्नाट याची टेस्ट झालेली आहे. तर आता मी इकडे थाळी सजवत आहे. तर मस्त गरमागरम इकडे ज्वारीच्या भाकरी, ह्या लेग पीस आणि चिकन बनवलेलं आहे छान असं. अशा पद्धतीने मी इकडे आजचा मेनू पूर्ण केलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे लेग पीस लॉलीपॉप जे आहेत ते बनवा. तुम्ही बनवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की याची टेस्ट कशी असणार आहे. तर आपली प्लेट आजची पाहू शकता. गरमागरम अशा ज्वारीच्या भाकरी, कांदा, लिंबू, भात